संत सखुबाई. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. भक्ती आणि परमार्थाची शिकवण या संतांनी आपल्या कार्यातून जनमानसात पोहोचवली. त्यातूनच आपल्या संस्कृतीचा, अध्यात्माचा पाया भक्कम होण्यास मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, समर्थ रामदास यासारख्या महात्म्याचे आपण आजही स्मरण करतो. यामधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत सखू. स्त्री संतांच्या परंपरेतील हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. संत सखूच्या कार्याची थोरवी भजन कीर्तनातून गायली जाते. तिच्या भक्तिरसाची गाथा आजही गायली जाते. सर्वसामान्याचा देव असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दल व त्याच्या वारीविषयीची पराकोटीची ओढ भक्तगणामध्ये असते. याच श्रद्धेतून वारीसोबत जाऊन पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचा मोह भक्तगणांना आवरत नाही. अशाच भक्तिरसात तल्लीन झालेल्या संत सखूची ही कहाणी आहे. सखुबाई ह्या विठ्ठलाच्या निश्चिम भक्त होत्या. त्यांची महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध भक्तगणामध्ये गणना होते. सखुबाई जितक्या स्वभावाने विनम्र होत्या, त्याच्या विपरीत त्यांची सासू आणि नवरा स्वभावाने तितकेच दुष्ट होते. या सर्व परिस्थितीचा देवाची देणगी मानून सखुबाई आपले काम करत होत्या. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर कराड नावाचे ठिकाण आहे. तिथे एक ब्राह्मण राहत असे. त्यांच्या घरात स्वतः ब्राह्मण, त्यांची पत्नी व मुलगा आणि सून अशी 4 माणसे राहत होती. ब्राह्मणाच्या सुनेचे नाव सखुबाई होते. सखुबाईचा सगळा वेळ देवाचे नामस्मरण, ध्यान, उपासना इत्यादी करण्यामध्ये जात असे. सखुबाई जेवढ्या परमेश्वराच्या भक्त होत्या, तशाच मृदू, नम्र आणि साध्या स्वभावाच्या होत्या. त्यांचे सासू सासरे आणि नवरा हे तितकेच दुष्ट, कुटील, उद्धट व कठोर मनाचे होते. सखुबाईला त्रास देण्याची एकही संधी ते सोडित नसत. पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत विश्रांती न घेता यंत्रासारखे काम करूनही सासू सखुबाईला पोटभर खायला देत नसे. त्या सखुबाई हीच देवाची दया मानून प्रकृती अस्वस्थ असतानाही त्या आपल्या कर्तव्याप्रमाणे काम करत असत. पण दुष्ट सासूला एवढ्यात समाधान होत नसे. मग ती त्यांच्यासोबत मारहाण करीत त्यांच्या आईवडिलांना शिव्या देत असे. पण सासूसमोर सखुबाई काहीच बोलायच्या नाहीत. अपमानाचा गोठ घेऊनच त्या राहत असत. या वेदनादायक दुःखाला आपल्या कर्माचे भोग आणि भगवंताचा आशीर्वाद मानून आनंदामध्ये राहत असत. सारे काम करून ही सासूची बोलणी नित्याचीच असत. सखुबाई मात्र हे सारे निमूटपणे सहन करीत असत. भोळी बाबडी सखू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करत. तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाव असे. एकदा काय झाले, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली. दिंडी कृष्णेच्या तीरावर थांबली. तेथे वारकऱ्यांचे भजन चालू झाले. महाराज कीर्तन करायला उभे राहिले. नेमकी त्याच वेळी सखू नदीवर पाणी भरण्यासाठी आली होती. कीर्तनकार पंढरीचा महिमा वर्णू लागले. विठ्ठल नाम कानावर पडताच सखूचे लक्ष तिकडे गेले. महाराजांचे कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली. सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटले. तिला विठ्ठल दर्शनाची अनिवार्य ओढ लागली. काही झाले तर आपण पंढरपूरला जायचेच असे तिने ठरविले. आणि या निश्चयाच्या भरात सखूने आपली घागर शेजारणीजवळ दिली आणि ती घरी नेऊन देण्यास सांगितले. ती दिंडी समवेतच पुढे निघाली. विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये सखू दंग होऊन गेली. इकडे शेजारणीने सखूच्या घरी सखूच्या सासूला घागर नेऊन दिली. सासूने शेजारणीला विचारले, सखू कुठे गेली? शेजारणीने सारे वृत्तकथन केले. सखू पंढरपुरास दिंडी समवेत गेली असे सांगितले. ते ऐकून सासूला फारच राग आला. संतापाने ती लाल झाली. तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सखूला घेऊन येण्यासाठी सांगितले. सखूच्या नवऱ्याने दिगंबराने भराभर चालत जाऊन दिंडी गाठली आणि सखूला मारझोड करतच घरी घेऊन आला. दोघांनी मिळून तिला एका खोलीमध्ये कोंडले. तिला अन्नपाणीही द्यायचे नाही असे त्या दोघांनी ठरवले. सखूला वाईट वाटले ते या गोष्टीचे की आता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही.
तिने पांडुरंगाचा धावा चालू केला. व्याकुळ होऊन ती पांडुरंगाला अडवू लागली. बारे पांडुरंगा, केव्हा भेट देशी? झाले मी परदेशी, तुझं विण सखा मज कोणी नाही. वाटले चरणी घालावी मिठी, ओवाळावी काया चरणावरोनी, तेव्हा चक्रपाणी भेटशील. सखूची निश्चिम भक्ती आणि भोळ्या भावामुळे पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला. पांडुरंगाने रुक्मिणीला खरी गोष्ट सांगितली आणि स्त्रीवेश घेऊन तो सखूपाशी आला. सखूच्या बंद खोलीत जाऊन त्या स्त्रीने सखूची विचारपूस केली आणि आपणही पंढरपूरचे वारकरी असल्याचे तिने सांगितले. तेव्हा सखूने आपली सारी व्याकुळता तिच्यासमोर व्यक्त केली. त्या स्त्रीने तिला सांगितले की तू पंढरीला जाऊन ये, पांडुरंगाचे दर्शन घेऊन ये, तोपर्यंत मी इथे राहीन. हे ऐकून सखूचा आनंद गगनात मावेनासा झाला. सखू पंढरपुरास आली. पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाली. तिला जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटले आणि तिथेच तिने आपले प्राण सोडले. दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले. इकडे एकादशी झाल्यावर दिगंबराने सखूच्या खोलीचे दार उघडले. सखूच्या रूपातील पांडुरंग सखूची सारे कामे करू लागला. तिच्या सासूने सांगितलेले सारी कामे पांडुरंग निमूटपणे करत असे. पांडुरंग जोपर्यंत तिथे राहिले तोपर्यंत सखूच्या सासूचा आणि नवऱ्याच्या स्वभावामध्ये बदल होत गेला. इकडे रुक्मिणीला चिंता वाटू लागली की सखू पुन्हा तिच्या घरी गेलीच नाही तर विठ्ठल तिच्या घरीच अडकून राहतील. रुक्मिणीने सखूची राख आणि अस्थी एकत्र केल्या आणि रुक्मिणीने भगवान भोलेनाथाची प्रार्थना केली व शिवशंकरास सखूला जिवंत करण्याविषयी सांगितले. शिवशंकरांनी सखूस जिवंत केले. त्यानंतर रुक्मिणीने सखूला तिच्या घरी पाठवून दिले. सखूच्या सासूने तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. पूजेसाठी सर्व गावकऱ्यांना निमंत्रण दिले. गावकरी सर्व पूजेसाठी हजर झाले. पांडुरंगाच्या वेशातील सखू पूजेला दिगंबरासोबत बसले. तेवढ्यात खरी सखू जिवंत होऊन घरी आली. 2 सखू पाहून सर्वांना संभ्रम झाला. त्यामुळे सखूचे भूत असल्याचे गावकऱ्यांना वाटू लागले. त्यामुळे खरी सखू कोणती हे कोणाला समजेनासे झाले. तेवढ्यात खऱ्या सखूने स्वतःचे रूप घेतलेल्या पांडुरंगाला ओळखले व सखूने पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवला व म्हणाली, देवा, माझ्यासाठी तू हे माझे रूप घेतलेस, माझी सारे कामं केलीस, तुझी उतराई मी कशी होऊ, मी धन्य झाले. तेव्हा सखूने पांडुरंगाच्या चरणावर लोळण घेतलेली पाहून पांडुरंगाने आपले खरे स्वरूप प्रकट केले व सर्वांना पांडुरंगाचे दर्शन झाले. सर्व गावकऱ्यांनी पांडुरंगाच्या नामाचा जयघोष केला. सखूमुळे आपल्याला पांडुरंगाचे दर्शन झाले म्हणून सर्व गावकऱ्यांनी सखूच्याही नामाचा जयघोष केला. सखूच्या रूपातील पांडुरंगाने सर्वांना आशीर्वाद दिला. त्यानंतर तेथून पांडुरंग गुप्त झाले व पंढरपुरास गेले. त्यापुढे सखूच्या सासूलाही व नवऱ्यालाही पश्चाताप झाला. सखूला त्रास दिल्याबद्दल त्यांना वाईट वाटले. सखूच्या नवऱ्याच्या स्वभावामध्ये आणि सासूच्या स्वभावामध्ये बदल झाला व ते सद्गुणी बनले व पुढे सर्व गुण्यागोविंदाने राहू लागले. सखूने आपला वेळ भक्तीमध्ये घालवला. अशा प्रकारची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.